Christ coming. ख्रिस्ताचं येणं. Amen. Sending His only Son. परमेश्वराचं त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पाठवणं. Amen. Christmas means it's not about celebrating about how the world celebrates. आणि जग कशा पद्धतीनं हा सण साजरा करतो त्या पद्धतीनं सण साजरा होणं म्हणजेच ख्रिसमस नाहीये. But celebrating what Jesus has done for you and me. पण येशूनं तुमच्या माझ्यासाठी नेमकं काय केलेलं आहे त्या गोष्टीचा साजरा करणं खरा ख्रिसमस आहे. For giving us salvation. जे तारण आपल्याला त्या येशूमुळे मिळाले. Washing away our sins. आपल्या सगळ्या पापांना ज्याने पूर्ण धुवून शुद्ध केलेलं आहे. Giving us a new life. ज्याने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. Turning our ways towards heaven. आणि आपले मार्ग स्वर्गाकडे ज्याने वळवलेले आहेत. Reconciling our relationship with God. आपलं देवाबरोबरचं नात्याला ज्याने समेट केलेलं आहे. Taking away all our curses. आपले सगळे श्राप ज्याने घेतलेले आहेत. Sicknesses. आजारपण ज्याने घेतलेलं आहे. Everything. अशा प्रत्येक गोष्टी. And Jesus said, "It is done." आणि येशूनं ते वधस्तंभावर देखील बोललेलं आहे की हे सगळं आता संपलेलं आहे. That is Christmas. आणि तो खरा ख्रिसमस आहे. Amen. So what is Christmas? ख्रिसमस काय आहे? Now, Christmas is all about Jesus. येशू विषयी पूर्णपणे It's all आहे. about Christ. ख्रिस्ताविषयी पूर्णपणे And आहे. in Christ there is everything. आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व काही But आहे. in Christ, ख्रिस्तामध्ये there are three major roles तीन महत्त्वाच्या भूमिका सुद्धा that you will आहेत. never find in any other God. आणि ह्या तीन गोष्टी दुसऱ्या कोणत्याच देवामध्ये तुम्हाला आढळणार नाही. Only in Christ. फक्त येशू ख्रिस्तामध्ये त्या तीन What are गोष्टी the three आढळतील. things? त्या तीन अशा वेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत? First one पहिलं is the birth of Jesus. येशू ख्रिस्ताचा जन्म. Amen. Amen. He took the form of a human being, येशूनं मनुष्य रूप धारण केलं became a slave, आणि तो आपल्यासाठी गुलाम असा left झाला. all his glory aside, त्याचं सगळं गौरव त्याने बाजूला left all ठेवलं. his powers aside, त्याचे सगळे असणारे सामर्थ्य त्याने बाजूला केले. and humbled himself, स्वतःला त्या येशूनं नम्र केलं. took a position of a slave. एका गुलामाची जागा त्याने He घेतली. became poor आपल्यासाठी तो गरीब झाला so that you and I could become rich. जेणेकरून तुम्ही आणि मी श्रीमंत व्हावं. So first main reason, the role about Jesus Christ's life आणि येशूच्या जीवनातली पहिली महत्वाची भूमिका includes about birth. ते म्हणजे त्याचा जन्म आहे. Second, it's दुसरं about death. त्याचं मरण आहे. Jesus died on the cross. येशू वधस्तंभावर He took मरण away all पावला. our sins. त्याने सगळं पाप स्वतःवरती He saved घेतलं. us. आपल्याला त्याने वाचवलं. He brought us before Jesus. त्याने परमेश्वरासमोर पित्यासमोर आपल्याला आणून He ठेवलं. reconciled. त्याने आपला समेट करून He दिला. forgave us. आपल्याला त्याने क्षमा केली. And he took us. He said, "I will come once again to take you." आणि मग तो म्हणाला की मी पुन्हा येणार आहे तुम्हाला घेऊन So the जाण्यासाठी. death. त्यामुळे येशू ख्रिस्ताचं मरण. The third main reason or आणि role तिसरी महत्वाची भूमिका is about येशूची the resurrection. ते म्हणजे त्याचं How पुनरुत्थान. many of you believe our Jesus is risen? किती जणांचा हा विश्वास आहे की येशू आपला पुनरुत्थित झालेला आहे? If you believe, say जर amen. विश्वास ठेवत असाल तर म्हणा आमेन. Amen. There is only one God तो असा एकच देव आहे who died, जो मरण पावला आणि जो मरणातून पुन्हा उठला, who was risen on the third day. जो तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. And that Jesus, you and I, we serve. आणि त्याच येशूची तुम्ही आणि मी सेवा Are करतो. you happy? काय तुम्ही या बाबतीत How many of you आनंदित are आहात? happy? किती जण आनंदित Because आहेत? of Jesus. येशूमुळे. Amen. Today you and I, we are saved only because of Jesus. आज तुमचं आणि माझं तारण होण्याचं कारण एकच आहे ते म्हणजे येशू. Today I am here just to remind you. आणि आजच्या संदेशामध्ये मी या सगळ्याची तुम्हाला आठवण करून You देऊ can इच्छित forget आहे. about everything. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरत असाल तरी Do चालेल, not forget what Jesus has. पण येशूने आपल्यासाठी जे काही केलं त्याला आपण विसरू नये. Amen. He has not done it for someone else or the people who are in the world. येशूनं या जगामधल्या इतर लोकांसाठी किंवा कोणातरीसाठी करावं म्हणून त्यांनी केलेलं But नाही. in Isaiah chapter 6 it says God gave his only son for you and me. पण यशाया 6 मध्ये आपण बघितलं की परमेश्वरानं त्याचा एक पुत्र फक्त तुमच्या माझ्यासाठी दिलेला आहे. Amen. So that is the reason. आणि तेच एक कारण So आहे. today I am here just to remind you about the gospel. आणि आज मी या ठिकाणी संदेशाद्वारे तुम्हाला शुभवर्तमानाची आणि येशूची काही विशेष आठवण How many करून of you देत all आहे. remember gospel? किती जणांना शुभवर्तमान अजूनही आठवतं? What is gospel? शुभवर्तमान काय We आहे? know different topics. वेगवेगळे विषय आपल्याला And माहित आहेत. mostly in the churches they teach different आणि topics. विशेषतः अनेक मंडळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने They शुभवर्तमान teach about शिकवलं जातं. anger. They teach about anger रागाविषयी Lust. शिकवलं जातं, लोभाविषयी शिकवलं or जातं, obedience. आज्ञापालनाविषयी शिकवलं जातं, Submission. There are so अधीनतेविषयी. many topics we teach on. असे बरेच विषय आहेत ज्याच्यावरती प्रत्येक चर्चमध्ये संदेश होतात. And because of those things, आणि त्या गोष्टीमुळे somewhere everyone have forgotten the gospel. कुठेतरी शुभवर्तमानच लोक विसरलेले आहेत. But there is power in the gospel. पण शुभवर्तमानामध्येच खरं सामर्थ्य Amen. If you know आहे. the gospel, जर तुम्हाला शुभवर्तमान माहित you will असेल not be angry. तर तुम्ही कधीच रागात असणार If you know नाही. the gospel, जर तुम्हाला शुभवर्तमान माहित you असेल will be obedient. तुम्ही नेहमी
gospel, जर तुम्हाला शुभवर्तमान you will माहित love असेल, your neighbors. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर नक्की प्रेम So करणार. all you need is to just remind yourself again and again about what God त्यामुळे has done. वारंवार स्वतःला शुभवर्तमानाची आठवण करून देणं आपल्यासाठी महत्त्वाचं And that आहे. is called gospel. आणि त्यालाच आपण शुभवर्तमान म्हणतो. Actually, gospel is a Greek word, आणि गॉस्पल हा शब्द ग्रीक आहे, but in English we call it as good news. पण इंग्लिश मध्ये सोप्या भाषेत त्याला म्हटलेलं आहे चांगली बातमी. Amen. Say good news. म्हणा गुड न्यूज. Tell your neighbor good news. शेजारी म्हणा गुड न्यूज, चांगली बातमी. Amen. Not only on Christmas. फक्त नाताळच्या दिवशी नाही. Not only. Tell your neighbor. शेजारी सांगा फक्त क्रिसमसच्या फक्त दिवशी गुड न्यूज क्रिसमसच्या नाही. दिवशीच मी आवरून येणार असं नाहीये, है ना? क्रिसमसच्या दिवशीच मी माझ्या कुटुंबाला घेऊन येणार असं नाहीये. क्रिसमस आमच्या आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये दररोज असायला पाहिजे. Amen. आज तुम्ही आवरून आलाय, का रविवारी आवरून येत नाहीये? असं तुम्ही मेकअप करून का येत नाहीये दर रविवारी? बिकॉज यू नॉट सेलिब्रेटिंग जीसस. कारण येशूचा उत्सव आपण तशा पद्धतीने रोज नाही You are करत. doing it because it's a command. आणि आपण हे सगळं एक आज्ञा आहे त्यानुसार आपण करत Remember, जातो. we are not living in the laws, आपण नियमामध्ये नाही जगत आहोत, but we are living under the grace. आपण दयेमध्ये आणि कृपेमध्ये जगत So आहोत. grace means celebrate. त्यामुळे दया आपल्याला उत्सव करण्यासाठी सांगते. You know, the world celebrated जग साजरा करते because the grace came. का तर उत्सव किंवा दया त्यांच्याकडे आलेली So you आहे. and I should celebrate आपण सुद्धा हा सण साजरा every करतो. day Jesus because He is in our life every day. रोज आपण का साजरा केला पाहिजे? कारण रोज हा येशू आपल्या Every जीवनामध्ये day He's आहे. walking with us. रोज तो येशू आपल्या सोबत Every चालत day He's आहे. taking care of us. रोज तो येशू आपली काळजी Every घेत day आहे. He's feeding you and me. रोज तो आपल्याला भरवत आहे. Every day you see the food on your table. रोज तुम्ही तुमच्या टेबलवरती अन्न बघू You शकत have आहात. clothes to wear. रोज तुम्ही चांगली कपडे घालू शकत Why all आहात. these things you are हे having? सगळं का होत It's आहे? only because of grace. का तर त्या दयेमुळेच होत आहे. So aren't you to celebrate every day? त्यामुळे रोज आपण येशूला साजरं केलं Celebrate पाहिजे. it. आपण साजरा केला The पाहिजे. moment you get up in the morning, celebrate Jesus. ज्या क्षणी सकाळी तुम्ही उठता त्यावेळेस येशूला आठवून तुम्ही तो उत्सव केला So thank पाहिजे. you, Jesus. आणि रोज त्याला धन्यवाद For this म्हटलं wonderful पाहिजे. day. या दिवसासाठी You know, He धन्यवाद. died तो मरण so पावला that you and I could raise on the next day. जेणेकरून आपण पुढे जाऊन पुनरुत्थित So व्हावं. that is grace. आणि ती Every प्रभूपासूनची day we are असणारी being दया आहे. resurrecting. रोज आपण स्वतःला उठवतो, आपण पुनरुत्थित होत असतो. Every day you are resurrecting in your life. रोज आपण आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थित होत Why? असतो. Because you have Jesus. का तर आपल्याकडे येशू आहे. So you are to celebrate त्यामुळे every आपण day. रोज येशूला साजरा केलं Tell पाहिजे. your neighbor. शेजारी सांगा Not only on Christmas, फक्त क्रिसमसच्या दिवशी but नाही, every Sunday, पण every day. I will प्रत्येक celebrate. रविवारी आणि रोज मला येशूचा उत्सव करायचा आहे. Amen. Even tell yourself, तुम्ही हे स्वतःला पण सांगा, I will celebrate Jesus every day. मी रोज येशूचा उत्सव करेन. स्वतःला हे सांगा. ऐकायला सांगा. Okay. So what is gospel? शुभवर्तमान काय आहे? Jesus came to preach the gospel. येशू सुद्धा शुभवर्तमान घेऊनच आला Amen. He came to preach the grace. आणि तो दया घेऊनच He आला. came to fulfill the laws. तो त्याच्यासाठी लिहिले गेलेले नियमांना पूर्ण He करण्यासाठी came to आला. fulfill the will of the Father. परमेश्वराची इच्छा त्याच्यासाठी जी होती ते सगळं पूर्ण He करण्यासाठी तो came आला. to so that you and I could be saved. आपलं तारण व्हावं ह्यासाठीच येशू आला. So he gave a good news. आणि त्याने एक चांगली बातमी आपल्या Today सगळ्यांना I want दिलेली to आहे. show you what are the bad news and good news. पण त्याचबरोबर वाईट बातमी काय आहे आणि चांगली बातमी काय आहे हे मला तुम्हाला दाखवून Dialogue द्यायचं आहे आहे. ना, चांगली बातमी आहे, वाईट बातमी आहे. कुठलं ऐकायचं आहे? चांगली बातमी आजच फक्त ओके. सो गुड न्यूज. व्हॉट इज गुड न्यूज? चांगली बातमी काय आहे? देयर आर टू न्यूज. दोन आहेत. ओके. सो देयर आर गुड न्यूज अँड बॅड न्यूज. दोन बातम्या असतात, आणि चांगली बातमी आणि वाईट बातमी. आणि वाईट बातमी त्या लोकांना आहे जे देवाच्या आज्ञापालनामध्ये चालत नाही. ओके. आणि त्या लोकांना आहे जे देव माहीत असून सुद्धा त्यांनी देवाच्या वचनानुसार राहत नाही. जग आणि जगाच्या गोष्टीमध्ये राहत, देवाचं अनुसरण करत नाही. त्या लोकांसाठी दिस इज द बॅड न्यूज. आणि ही त्या लोकांसाठीची वाईट बट बातमी गुड आहे. न्यूज इज फॉर दोज पीपल पण चांगली बातमी तशा लोकांसाठी आहे imitate Jesus every day, जे रोज त्यांच्या जीवनामध्ये येशूचं who अनुकरण follow the करतात, footsteps of जे Jesus, येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतात, carry their only cross and follow जे Jesus. स्वतःचा वधस्तंभ उचलून येशूच्या मागे चालतात. Amen. So that is good news. आणि ती चांगली बातमी So what आहे. is bad news? पण वाईट बातमी काय Romans आहे? chapter 5 verse 12 says, रोमकरासपत्र 5 अध्याय Sin 12 came into the world पाप जगामध्ये through आलं one man, एका and मनुष्याद्वारे, sin brought death with it. आणि त्या पापानं पूर्ण मानव जातीमध्ये मरण So आणलं. this is the bad news. ही एक वाईट बातमी आहे. Adam sinned
आदामाने पाप and केलं sin came. आणि त्याच्याद्वारे पाप And the जगात curse आलं. of God came over the आणि mankind. त्या पापामुळे पूर्ण मनुष्य जातीवर श्राप आला And the death entered into our life. आणि त्या पापामुळेच मरण आपल्या जीवनामध्ये Let me tell प्रवेश you, today we all fear. आज आपल्या सगळ्यांना मरणाची भीती What आहे. do we fear most of? कशाची भीती आपल्याला जास्त करून असते? Fear of death, मरणाची भीती, fear of sickness, आजारपणाची fear भीती, of poverty. गरिबीची You know, भीती. see, the fears are over, ranging over our life. आपल्या जीवनामध्ये भय खूप प्रभावित होत जात That आहे is a curse. आणि तो एक श्राप That is a आहे. bad news. ती एक वाईट बातमी आहे. And again, if you read Romans chapter 3, verse 23, रोम 3:23 मध्ये जर तुम्ही it says, वाचला, everyone has sinned सर्वांनी पाप केले आहे and is far away from God's आणि presence. सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले They आहेत. fall short for the glory of देवाच्या God. गौरवाला उणे पडले आहेत. That's a bad news. ती एक वाईट बातमी आहे. Again, Romans chapter 6, verse 23 says, रोमकरासपत्र 6 आणि 23 मध्ये for the wages of sin is death. पापाचं वेतन हे मरण आहे. Amen. Many of us have sinned. बऱ्याच जणांनी आपण पाप केलेले आहे And the penalty of sin is death. आणि त्या पापाचं वेतन किंवा परिणामच मरण आहे. Not, sinning is not limited to commit murder or kill someone or steal something. पाप म्हणजे एखाद्याला मारणं, खून करणं किंवा एखाद्याची चोरी करणं इतकंच नाहीये. It's not limited to that. तिथपर्यंतच ते That मर्यादित is only नाहीये. 10 commandments, or 10 commandments in the Old Testament. तसे पाप किंवा तशा चुका आपण जुन्या करारातल्या 10 आज्ञांपैकी But एखादी if असू you go to शकते. the New पण Testament, नवीन करारात जर तुम्ही there are बघितलं, 12 more commandments added. आणखीन 12 आज्ञा नवीन करारामध्ये What वाढवल्या are आहेत. those? आणि त्या काय If आहे? you see, जर तुम्ही बघत if you असाल, think, जर तुम्ही विचार सुद्धा if करत you असाल, speak, जर तुम्ही बोलत all असाल, are sins. आपले सगळे पाप. So they are not limited only for 10 commandments. त्यामुळं 10 आज्ञांपुरतं मर्यादित तितकेच पाप Jesus नाहीये. gave more than those in the New Testament. येशूने नवीन करारामध्ये त्याच्याहून अधिक So पापांची if यादी I केलेली आहे. sin, त्यामुळे जर मी पाप करत I असेल have a penalty to give. तर त्या पापाचं वेतन सुद्धा मला And that भरावं is लागणार the आहे death. आणि त्याचं वेतन आहे So that's the मरण. bad news. आणि ती एक वाईट So बातमी आहे. Revelation chapter 20 verse 15, if you read again, प्रकटीकरण 20 it says 20 verse 15. 20वा अध्याय आणि 15वा It says anyone whose name was not found recorded in the book of life was thrown into the lake of fire. Read it or else just- प्रकटीकरण यांचा 20वा अध्याय आणि 15वा वचन. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. Okay, I don't know what's it written in English. In English it's written the book of life. If your name is not written in the book of life, 15व वचन. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. that is the bad news. आणि ही एक वाईट बातमी See आहे. why I'm telling you the bad news? मी तुम्हाला आज वाईट बातमी का सांगू इच्छित Because आहे? if you knew what is bad, जर आपल्याला हे समजलं वाईट काय and when आहे you understand what is good, आणि त्याचबरोबर त्याचं चांगली बातमी काय आहे हे you जर will आपण take, समजून you घेतलं will take the good ones. तर तुम्ही ह्या दोन्ही पैकी चांगल्या बातमीचीच निवड So करा. what are the bad news? वाईट बातम्या काय आहेत? Sin came, पाप आलं, the death entered, पापामुळे मरणानं प्रवेश and we केला fall short for the glory of आणि या God. सगळ्यामुळे परमेश्वराच्या गौरवासाठी आपण उणे पडत And आहोत. if our names are not written in the book of life, आणि जर या सगळ्यामुळे जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव मिळालं then नाही remember we will not go to तर heaven. हे नेहमी लक्षात ठेवा की आपण कधीच स्वर्गात प्रवेश करू So शकणार नाही. what our focus should be, त्यामुळे आपलं लक्ष कशामध्ये पाहिजे that our name should be written in the book of की life. आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात असावं. Amen. This is the last book of the Bible. आणि पवित्र शास्त्रातलं हे शेवटचं पुस्तक And आहे. it says in the last chapter, आणि शेवटच्या it says, अध्यायामध्ये if your name is not written, शेवटच्या वचनामध्ये ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात that लिहिलेले means सापडले if you do नाही not follow the entire Bible, याचा अर्थ पूर्ण पवित्र शास्त्राचं पालन जर आपण केलं नाही if you don't live your life according to the Bible, आणि वचन जसं सांगतं तसं जीवन जर आपण जगलो if you नाही, don't carry the character of Jesus, येशूचं चरित्र जर आपण धारण if you केलं do नाही, not imitate जर Jesus, येशूचं अनुकरण आपण केलं if नाही, you do not follow Jesus, जर येशूच्या मागे आपण चाललो then नाही your names are not written. तर आपलं नाव लिहिलं So all जातं. you have to do is just obey the word of God पण ह्या सगळ्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर प्रभूच्या वचनाचं पालन करायचं till आहे. the end, शेवटपर्यंत so that my and your names will be written in the book. जेणेकरून तुमचं आणि माझं नाव त्या जीवनाच्या So पुस्तकात these are असेल. all the bad news, आणि ह्या सगळ्या वाईट बातम्या but आहेत. the good news is this: आता चांगली बातमी अशी आहे Jesus, we have Jesus. आपल्याकडे येशू आहे. Tell your neighbor, शेजारी सांगा we have Jesus. आपल्याकडे येशू आहे. So death is defeated. त्यामुळे मरण हे हरलेलंच Because आहे. of Jesus. Amen. येशूमुळे मरण Sickness हरलेलं is आहे. defeated. सर्व आजार पण हरलेला आहे. येशूमुळे हरलेला I will आहे. go to heaven. मी स्वर्गामध्ये जाणारच आहे. Jesus. येशूमुळे मी My स्वर्गात name is जाणार already आहे. written. माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं
येशूमुळे This is the good news. आणि ही आपल्यासाठीची खूप चांगली बातमी Under आहे. this roof, या पूर्ण all छताखाली those who are here, जे बसलेले या ठिकाणी आहेत, let me tell you, मला तुम्हाला हे सांगू द्या, receive Jesus as your Lord जर and तुम्ही येशूला तुमच्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारला Savior. असाल, Everything that is wrong about you is cancelled. तुमच्याविषयी जे काही चुकीचं असेल ते सगळं आता रद्द केलं Your जाईल. sins are washed away. तुमचे सगळे पाप धुतले जातील. Everything that you did from the birth तुम्ही till now. जन्मापासून आतापर्यंत जे काही चूक केला असाल, The Bible not only tells the present situation or the past situation, पवित्र शास्त्र भूतकाळाविषयी किंवा वर्तमान काळाविषयीच्याच गोष्टी बोलत but नाही, it says about the future. पण येणाऱ्या दिवसातल्या गोष्टी सुद्धा पवित्र So I don't शास्त्र know what I will come in sin, मला माहित नाही की पुढच्या येणाऱ्या दिवसात माझ्याकडून कोणतं पाप or होईल my children will come in sin. किंवा माझ्या लेकरांकडून कोणतं पाप होईल. But I know one thing, पण मला एक गोष्ट that निश्चित I have माहित a good आहे news, की माझ्याकडे चांगली and बातमी I have आहे one name, आणि ते एक नाव that माझ्याजवळ His आहे. name is Jesus. त्याचं नाव आहे And येशू because of आणि Jesus, त्या येशूमुळे I know I am forgiven even in my future. माझ्या भविष्यासाठी देखील माझी क्षमा मला My मिळालेली children are forgiven आहे. in my माझ्या future. लेकरांना देखील भविष्याची क्षमा मिळालेली That's the आहे good news. आणि ही आपल्यासाठी चांगली I don't बातमी know how आहे. many of you all are happy today, मला माहित नाही किती जण खऱ्या अर्थाने आज खुश आहेत. because we have a good news. आपल्याकडे ही चांगली बातमी आहे. The first good news पहिली चांगली बातमी is John 3:16. ते म्हणजे योहान 3:16. Amen. Amen. That's the key verse. आणि आपल्यासाठी हे खूप मोठं चावी वचन आहे. That's the golden verse in the Bible. पवित्र शास्त्रातलं गोल्डन वर्स आपण And त्याला it's the म्हणतो. biggest word or the scripture in the Bible. आणि पवित्र शास्त्रात एक मोठा अर्थ असणार I want you to open it all. आपण सर्वांनी ते Open उघडूया. your Bibles. आपलं पवित्र शास्त्र Open your उघडूया. Bibles. I want you all to make a commitment as well. आणि या सोबतच तुम्ही एक समर्पण प्रभूशी That next करावं. year onwards I will carry the word of God. आणि हे तुम्ही आज एक अभिवचन स्वतःसाठी घ्यावं की प्रत्येक वेळेस मी माझं पवित्र शास्त्र Every घेऊन day, येईन. make a commitment. तुम्ही एक कमिटमेंट करा. Every day I will carry my Bible. रोज माझं पवित्र शास्त्र माझ्याजवळ असेल. You know, I don't know whether you have mobile, you have all things. मला माहिती आहे तुमच्याकडे मोबाईल आहे, बाकीची साधनं आहेत. But God, in the beginning, God gave the word. पण सुरुवातीमध्ये जर प्रभूनं काय दिलं तर त्याने शब्द दिला, He gave वचन the दिलं. written word. त्याने लिहिलेलं शब्द, लिहिलेले वचन दिले. He didn't give the mobile or a laptop. or परमेश्वर anything. देताना मोबाईल किंवा लॅपटॉप आपल्याला दिलेला नाहीये. त्याने देताना हेच पवित्र शास्त्र Carry आपल्याला the word of God. त्यामुळे नेहमी ह्या पवित्र शास्त्राला तुम्ही घेऊन चला. Okay, so make a commitment. हे कमिटमेंट तुमचं असू द्या. Can we read all वाचूया सर्वजण मिळून एकत्र. John 3:16 योहान 3:16. at a count of 3? 3 म्हटल्यानंतर आपण 1, वाचू. 2, 3, go. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकटा एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Amen. God loved you and me. प्रभूनं तुमच्या माझ्यावरती प्रेम He केले. loved my family. आपल्या परिवारावर त्याने He प्रेम loved केले. my fathers. आपल्या पित्यांवर त्याने प्रेम He केले. had mercy on them. त्यांच्यावरती त्याने दया And that दाखवली is आहे. why today we have आणि Jesus. त्याचमुळे आज आपल्याजवळ That's येशू the good आहे. news. आणि ती एक खूप Acts चांगली chapter बातमी 10 आहे. verse 43 says, प्रेषित 10. To him all the prophets witnesses that through his name whoever believes in him will receive remission of sins. प्रेषित याचा 10वा अध्याय. Read it quickly. Acts 10:43. 43. Someone open Romans 10:9 as well. कोणीतरी रोम 10:9 उघडा. प्रेषित 10वा अध्याय आणि 43. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. Amen. This is the good news. आणि ही खूप चांगली बात आहे. Whoever believes in him जो कोणी त्याच्यावर will विश्वास receive ठेवतो, forgiveness. त्यांना क्षमा प्राप्त होते. Again in Romans 10:9, रोम 10:9. it says, if you confess with your mouth जर तुम्ही तुमच्या मुखाने कबूल केला the Lord Jesus and believe in your heart आणि तुमच्या हृदयात असा विश्वास ठेवला that God has raised him from the dead, की परमेश्वराने त्याला मरणातून उठवलेला you will आहे, be saved. तर तुमचं तारण होईल. Amen. Amen. See, there is a good news, ही चांगली बातमी आहे. but there is a command. त्याचबरोबर आज्ञा सुद्धा आहे. Okay, that's a package. There is a good news. गुड न्यूज तर आहे, चांगली बातमी तर आहे, There is also a पण commandment. त्याच आज्ञेसोबत, त्याच चांगल्या बातमीसोबत एक आज्ञा जोडली गेलेली आहे. Now God told us to do something. परमेश्वरानं त्या चांगल्या बातमीसोबत काहीतरी करायला He gave आपल्याला us the सांगितलं. word. त्याने वचन दिलेलं See, आहे. the Bible tells us God loved the entire world. वचन सांगतं की परमेश्वरानं पूर्ण जगावर प्रीती But केलेली आहे. is the whole world here पण पूर्ण जग इथं उपस्थित आहे का? in the church? मंडळीमध्ये, चर्चमध्ये Only पूर्ण जग आहे का? no, only those who are called. असेच लोक आहेत ज्यांना खरं बोलवलं Only गेलेलं आहे. those who received. असेच लोक आहेत ज्यांनी येशूचा स्वीकार Only केलेला आहे. those who believed.
believed. असेच लोक आहेत ज्यांनी विश्वास ठेवलेला So आहे. good news is for those people त्यामुळे ही चांगली बातमी अशा लोकांसाठी who will आहे receive, जे स्वीकार who will करतात, believe, जे विश्वास who will ठेवतात, trust on the name of जे Jesus. येशूच्या नावावरती पूर्ण भरोसा Do ठेवतात. you believe in तुम्ही Jesus? येशूवर विश्वास ठेवता? Shake your neighbor and say, शेजारच्याला हलवून believe सांगा, in Jesus. येशूवर विश्वास ठेव, Trust in Jesus. येशूवर भरोसा ठेव. Amen. So good news is this. चांगली बातमी ही आहे. See, Romans chapter 10 and verse 9. रोम 10:9 मध्ये Paul clearly statements there. पॉल खूप स्पष्ट त्या ठिकाणी हे वाक्य बोलत Before आहे. you receive the good news, चांगली बातमी तुम्हाला प्राप्त it होण्याआधी says if you confess, तो म्हणतो की जर तुम्ही कबूल केला amen, by your mouth, तुमच्या मुखाने and if you believe आणि तुम्ही अंतःकरणात असा विश्वास in ठेवला, your heart तुमच्या हृदयात तुम्ही जर असा विश्वास that ठेवला God has raised him from the की dead, देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आहे, or he is the Lord and Savior, की तोच तारणारा आहे, then you will be saved. तरच तुमचं तारण होईल. Only Lord Jesus, फक्त येशू, not any other God. दुसरा कोणता देव नाही, Only one God. फक्त एकच There is देव, only one God. फक्त एकच Tell देव. your neighbor, शेजारी there is सांगा, only one God. एकच देव आहे, There is only one Savior. एकच तारणारा And आहे his name is आणि Jesus. त्याचं नाव येशू आहे. And if we believe on him, आणि जर आपण त्याच्यावर विश्वास the ठेवतो good news belongs to तर us. ही चांगली बातमी आपल्यासाठी If I don't believe in जर Jesus, मी येशूवरती विश्वास ठेवत the death नसेल will follow me. तर माझ्या मागे मरण The येणारच spirit आहे. of fear will follow आणि me. तो भीतीचा आत्मा माझा The पाठलाग spirit करणारच of आहे. curse will follow श्राप me. आपल्या मागे येणारच आहे. You know, God took everything on that cross परमेश्वरानं सगळंच so वधस्तंभावर that you घेतलेलं आहे and I could believe. जेणेकरून तुम्ही आणि मी या सगळ्यावरती विश्वास He ठेवा. went through that process. तो त्या सगळ्या प्रक्रियेतून गेला, He went through that action. तो त्या कृतीतून गेला. He said, you are forgiven. तो म्हणाला की तुम्हाला क्षमा मिळालेली So आहे. all those who believed, त्यामुळे या सगळ्यावर जो कोणी they विश्वास have the ठेवतो rights to follow Jesus. त्यांच्याकडे तो अधिकार मिळतो If you प्रभूच्या believe- मागे चालण्याचा. If you believe, जर तुम्ही विश्वास You ठेवत have the असाल right. तर तुमच्याकडे तो अधिकार If you आहे. believe, जर तुम्ही विश्वास you can ठेवत stand असाल firm. तर तुम्ही स्थिर उभं राहू if you शकता. believe in Jesus, जर तुम्ही येशूमध्ये you विश्वास will ठेवता overcome the death. तर तुम्ही मरणावर देखील विजय You know, the मिळवता. Bible also tells us, वचन असं देखील those सांगतो who believe in Jesus, जो येशूमध्ये विश्वास even if ठेवतो they die, ते मरण सुद्धा पावले They will be risen from तरी the ते dead. मरणातून Because Jesus पुनरुत्थित said, होतील. कारण येशू म्हणाला I am the way, मी मार्ग आहे, I am the मी truth, सत्य आहे and I am the only आणि life. मीच जीवन आहे, I am also the resurrection. मीच पुनरुत्थान सुद्धा आहे. Even if you believe in Jesus, जर तुम्ही येशूमध्ये विश्वास you will have ठेवता a way. तर तुम्हाला मार्ग If you मिळेल. believe in Jesus, जर तुम्ही येशूमध्ये you will विश्वास walk in the ठेवता truthness. तर तुम्ही सत्यामध्ये If you चालाल. believe in Jesus, येशूमध्ये जर you तुम्ही will walk विश्वास into ठेवता life. तर तुम्ही जीवनामध्ये चालाल. Follow Jesus. येशूच्या मागे Where there is चला. no way, you will have a way. जिथं मार्ग दिसत नाही तिथं तुम्हाला मार्ग प्रभू दाखवेल. Follow Jesus. येशूच्या मागे So चला that you will walk in truth in your life. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी सत्यामध्ये चालाल. Follow Jesus. येशूच्या मागे So चला that you will have new life again and जेणेकरून again. तुमच्या जीवनाला एक सार्वकालिकता मिळेल आणि भरपुरीमध्ये मिळेल. Are you understanding, church? तुम्हाला समजत आहे? Yes. Amen. Today is the time. आज हा समय त्यासाठीच We आहे can receive Jesus once again. जिथं पुन्हा आपण सगळे येशूचा स्वीकार I करू want to शकतो. make an altar call to you. मला आज तुम्हाला या वेदीवरती बोलवायचं आहे, Especially all the newcomers. विशेषतेनं नवीन लोक जे या And all ठिकाणी those आलेले who आहेत. already know Jesus. आणि असे सुद्धा जे येशूला ओळखतात This is a moment. पण हा समय त्यांच्यासाठी आहे And once again confess. ज्यांना पुन्हा ही कबुली करायची Once आहे, again believe. पुन्हा हा विश्वास And दाखवायचा आहे receive Jesus Christ as your की Lord येशूला and Savior. तुमचा व्यक्तिगत तारणारा प्रभू म्हणून Can we all stand on our स्वीकारण्यासाठी feet? आपण सगळे आपल्या जागेवरती उभे All the राहू. newcomers. सर्व ते नवीन